आपल्यासोबत वकील आहेत सर, ज्या पद्धतीने या ठिकाणी अंतिम निकाल वाचला जातो आणि ज्या पद्धतीने वाचन होतंय ते खूप महत्त्वाचं आहे. आता यामध्ये आपण एकंदरीत गुन्ह्याची पार्श्वभूमी जर पाहिली तर ही पार्श्वभूमीच एवढी म्हणजे हिनस क्राईम आहे हा की एका बालकाला आरोपीने घेऊन गेला आणि अननोन ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केले, तिचा खून केला, अक्षरशः तिचा चेहरा दागडाने ठेचून पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये 18 ते 20 इंजुरीज सगळ्या सापडल्यात व तिचा चेहरा विद्रूप केला आणि तिची डेथ झाल्यानंतर ते प्रेत त्या बाळाचं एका शेणामध्ये लपून ठेवलं. म्हणजे ही स्टोरी आपण जरी ऐकली तरी एवढं हे सगळं किळसवान आणि घाणेरडा प्रकारे आणि म्हणून न्यायाधीश महोदयांना म्हणायचं असेल की याला फाशीची शिक्षासुद्धा कमी आहे. पण शेवटी कायद्यात तरतूद काय आहे? फाशीपेक्षा वेगळी कुठली फाशी नाही, डबल फाशी तर देऊ शकत नाही. फाशी म्हणजे मरेपर्यंत फाशी आणि म्हणून न्यायाधीश महोदयांचा ग्रह तसा झालेला दिसतोय. आणि एकंदरीत हा हिनस क्राईम, रेअरेस्ट ऑफ रेअर, दुर्मिळातला दुर्मिळ खटला सिद्ध करून सरकार पक्ष फाशी त्यामध्ये घेईल असं एकंदरीत चित्र वाटतंय. सर, हा असा जर निर्णय आला तर हा खूप म्हणजे अर्थात समाजाला एक वेगळ्या पद्धतीने समाधानकारक निकाल असेल. कारण समाजामध्ये ज्या पद्धतीने ही घटना घडल्यानंतर पडसाद उमटले, रस्त्यावर लोक उतरली, अक्षरशः या आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी देखील या ठिकाणी झालेली होती. आणि त्यानंतर आता जेव्हा अंतिम निकाल वाचला जाते तर ते देखील त्याच पद्धतीने फाशीकडे जाताना दिसतंय. एकंदरीत ह्या गुन्ह्याचं पार्श्वभूमी जर पाहिली, फक्त हाच गुन्हा नाही, अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये दिवसागणिक वाढ होताना दिसते. आपण रोज बघतोय मुलींवर अत्याचार होतात, महिलांवर अत्याचार होतात, पण त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा धाक नाही, कुठल्याही प्रकारची जरब नाही. आणि म्हणून हा जो खटला आहे आजचा, गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी वेळेत चार्जशीट दाखल केलं, खटला चालवला, 55 साक्षीदारांच्या साक्ष नोंदवल्या आणि 55व्या दिवशी आज ह्या खटल्याचा अंतिम निकाल येतोय. म्हणजे पुण्याच्या न्यायालयामधून भारत देशामध्ये एक वेगळा मेसेज जाईल असं मला वाटतं. कारण अशा प्रकारचं जर गुन्ह्याची कोणी भविष्यात केलं तर कॅपिटल पनिशमेंट ज्याला आपण म्हणतो फाशी ही होऊ शकते. पण त्याला पोलिसांनी पण तसं तपास केला पाहिजे, दोषारोपपत्र वेळेत ठेवलं पाहिजे. न्यायाधीशांनी पण ह्या खटल्यावर कॉन्सन्ट्रेशन करून निकाल द्यायचा म्हणलं तर होऊ शकतो. आजच्या निकालाने हे सिद्ध होणार आहे आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर एक जरब बसावी म्हणून एक हा स्वागतार्ह निकाल असेल एक वकील म्हणून असं मला वाटतं. न्यायाधीश साहेबांनी एक अजून महत्त्वाचा मुद्दा ठेवलेला आहे की हा जो आरोपी आहे हा सुधारण्याच्या पातळीच्या पलीकडे गेलेला आहे. कारण याच्या अगोदर देखील त्यांनी 2 असे कृत्य केलेले आहेत. त्याच्यामध्ये त्याला त्या ठिकाणी त्याला जामीन मंजूर झाला, त्यातून तो निघाला, सुटला, पण पुन्हा एकदा तो तशाच पद्धतीने करतो. त्यामुळे त्याच्याकडे सुधारण्याची पातळीच्या पलीकडे गेलेला आहे तो, न्यायाधीश म्हणतायत. एकंदरीत निकाल देताना न्यायाधीश महोदयांना आरोपीचा बॅकग्राऊंड, त्याची मानसिकता, त्याचं क्रिमिनल बॅकग्राऊंड याचा सगळा विचार करावा लागतो. निकाल देताना शेवटी हे न्यायालयासमोर आले की त्याच्या पत्नीने खुद्द सांगितले की ह्याला फाशी देऊन टाका. म्हणजे त्याचे घरचे पण त्याला वैतागलेले आहेत, ह्याला फासावर लटकून टाका. त्याच्या गावात त्याला कोणी विचारत नाही. इव्हन त्याला इथं वकीलसुद्धा बचाव पक्षासाठी. एकंदरीत ही जर परिस्थिती असेल आणि म्हणून न्यायाधीश महोदयांनी हे ऑब्झर्वेशन घेतलं असेल की ह्या आरोपीला कोणी विचारत नाही, हा ह्या मानसिकतेचा आहे, ह्याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही आणि हा जर फाशीचा निकाल झाला तर समाजामध्ये एक वेगळा चांगला मेसेज जाऊ शकतो. ही मानसिकता संबंधित न्यायाधीश महोदयांची झाली असावी असं वकील म्हणून मला वाटतं. न्यायाधीशांना असं देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे की ही केस रेअरेस्ट ऑफ रेअर आहे. हे किती महत्त्वाचं आहे? रेअरेस्ट ऑफ रेअर जर तसा पुरावाला असेल तर ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपण जे काही स्टोरी वाचतो, ऐकतो, हे जरी पाहिलं तरी त्या बाळाला घेऊन गेला, तिला ठेचून मारलं, तिचं प्रेत शेणामध्ये पुरून ठेवलं. म्हणजे हे सगळं थंड डोक्याने केलेला मर्डर आहे. असा रेग्युलर असा क्राईम कधी घडत नाही आणि म्हणून हा रेअरेस्ट ऑफ रेअर, दुर्मिळातला दुर्मिळ खटला म्हणून ट्रीट केला. मी जे म्हणत होते हिनस क्राईम आहे. अर्थात एखादा आरोपी जेव्हा कृत्य करतं तर तो 1-2 नाही तर 4-4 वेळा विचार करून अर्थात हा सगळा कट त्याच्या मनात तयार असतो, प्लॅनिंग असते आणि त्या पद्धतीनेच त्यांनी ऍक्ट केलेलं आहे. शेवटी कसं असतं की हे जे काही गुन्हेगार असतात, आता समोर एखादा व्यक्ती चाललाय, त्याच्या मनात काय चाललंय आपल्याला माहिती असतं का? म्हणजे ह्या टाईपचे गुन्हेगार हे त्यांच्या मनात तो गुन्हा लपलेला असतो आणि आपण ज्याला म्हणतो ते सावज हे ते शोधायचा प्रयत्न करत असतात. लहान बाळ जाताना दिसलं, हा त्या मेंटॅलिटीचा होता, त्या बाळाला त्या गोठ्यामध्ये घेऊन गेला आणि त्याला जो काही करायचा होता गुन्हा त्याने तो केला आणि आज त्याला सरकार पक्षाने सिद्ध केलंय. एकंदरीत झालेला आलेला पुरावा आणि म्हणूनच त्याला न्यायालयाने परवा दोषी ग्राह्य धरला. आज त्या शिक्षेची आता अंमलबजावणी होती. निकाल देत असताना प्रत्येक कलमाला काय शिक्षा आहे, ह्या कलमाखाली तुझ्यावर तो गुन्हा सिद्ध झालाय,
न्यायाधीश महोदय त्याला सांगणार आणि एवढी एवढी पनिशमेंट त्याला दिली असं. हां, अर्थात काही सीसीटीव्ही फुटेज जे पुरावे या ठिकाणी कोर्टासमोर ठेवण्यात आलेले होते त्याचा देखील अर्थात कोर्टाने पूर्ण विचार केलेला आहे. त्यानंतर न्यायाधीश साहेबांनी हे देखील विचार केलाय की त्या चिमुकलीवर कशा पद्धतीने अत्याचार झाले, तिला किती वेदना झाल्या असतील आणि हे सगळं घडल्यानंतर जेव्हा तिच्या आईवडिलांना कळालं त्यांच्यावर काय परिस्थिती ओढवली असेल आणि आज सुद्धा ते कोर्टामध्ये भावूक झालेत, अक्षरशः रडतायत आई वडील, आजी, त्याचे या चिमुकलीचे नातेवाईक. आता एकंदरीत ह्या गुन्ह्याचं जर आपण पहिल्यापासून मी ते सांगतो पार्श्वभूमी जर पाहिली तर याने थंड डोक्याने केलेला हा गुन्हा आहे आणि म्हणून हा आरोपीला दोषी पकडले हे परवा दिवशी सांगितलं. ज्या वेळेला आरोपीला दोषी पकडलं जातं त्यावेळेला मुळात हा खटला जो आहे हा सर्कमस्टन्शियल म्हणजे परिस्थितीजन्य पुरावा, नो डायरेक्ट विटनेस, प्रत्यक्ष बघणारा साक्षीदार कोणीच नाही, CCTVमध्ये पहिल्यांदा सापडलं म्हणजे ही सगळी परिस्थितीजन्य पुरावा आणि परिस्थितीजन्य पुराव्यामध्ये पुराव्यांची साखळी महत्त्वाची असते. ही साखळी डॉट्स आहेत ते पूर्ण या ठिकाणी जॉईंट होत ही आहेत. साखळी पूर्ण सरकार पक्ष सिद्ध करण्यात यशस्वी झालं आणि म्हणूनच त्याला दोषी पकडलेला आहे. आता फक्त त्याला फाशी द्यायची का जन्मठेप द्यायची हे संबंधित पुरावा आणि न्यायाधीशांना स्वतः काय वाटतं याप्रमाणे होईल. पण एक वकील म्हणून मला असं वाटतं जर अशी कहाणी न्यायालयासमोर आली असेल तर फाशीशिवाय त्याला पर्याय नाही असं वकील म्हणून मला वाटतं. अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पोलिसांनी ज्या पद्धतीने ज्या गतीने हा सगळा तपास केला, तुम्ही असं केस जवळपास कधी पाहिलंय का? एवढ्या लवकर 55 दिवसामध्ये निकाल या ठिकाणी येतो, चार्जशीट फाईल होते जवळपास 16 दिवसांमध्ये. याच्यामध्ये पुण्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेब संदीप गिल हे खरंच अभिनंदनास पात्र आहे की त्यांनी समाजाला एक वेगळा मेसेज दिला. सरकारी वकील जे आहेत विशेष सरकारी वकील मिसार साहेबांनी देखील बाकीच्या कुठल्याही गोष्टीला न करता ह्या केसवर कॉन्सन्ट्रेशन केलं. न्यायाधीश महोदयांचं देखील अभिनंदनास पात्र आहे कारण मे महिन्याच्या सुट्ट्या त्यांनी रद्द करून ह्या खटल्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं कारण समाजामध्ये मेसेज जाणं गरजेचं होतं आणि तो समाजाला मेसेज द्यायला आज सरकार आणि न्याय यंत्रणा कुठंतरी सक्षम आहे असं एक मेसेज म्हणून वकील म्हणून मला वाटतं. सर, त्याचबरोबर ज्या पद्धतीने आता अंतिम निकाल वाचला जातोय, ज्या पद्धतीने न्यायाधीश वेगवेगळे पॉईंट्स या ठिकाणी मांडतायत, त्याला पाहता काय वाटतं तुम्हाला? फाशीची शिक्षा ही कायम राहील असं वाटतं तुम्हाला? म्हणजे तेच आदेश या ठिकाणी येतील फाशीची शिक्षेचे? मुळात केसचं बॅकग्राऊंड पाहिलं त्याच्या घरचे म्हणतात याला फाशी देऊन टाका. सरकार पक्षाने जो पुरावा गोळा केला आहे त्याला साक्षी देण्या इतपत त्याचा पुरावा निर्माण झाला आहे, फाशी देण्या इतपत. आता फाशी का द्यावी? तर जर न्यायाधीश महोदयाने जर असा ऑब्झर्व केला असेल की हा दुर्मिळातला दुर्मिळ खटला आहे, रेअरस्ट ऑफ रेअर केस, त्या पद्धतीचा याने गुन्हा केला आहे तर फाशीच होणार. आता भविष्यात त्या अपिलामध्ये जाणार आणि शेवटी अपिलामध्ये खालच्या कोर्टाने दिलेला निकाल बरोबर आहे का चूक आहे यावरच फक्त युक्तिवाद केला जातो. आता वर गेल्यानंतर भविष्यात ते टिकतो का नाही टिकतो हे आता त्यावर भाष्य करणं एक वकील म्हणून मला आता योग्य वाटत नाही. सर, पहिल्यांदाच असं कदाचित होत असतील, न्यायाधीश सगळ्यांचं कौतुक करताना दिसत आहेत. पोलीस अधीक्षक तुम्ही जसं म्हणले की SP साहेबांनी पूर्ण टीमनी ज्या पद्धतीने हा संपूर्ण तपास केला, पुरावे या ठिकाणी ठेवलेले आहेत, जे सरकारी वकील आहेत त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं, अर्थात फॉरेन्सिक टीम असेल, डॉक्टर असेल, अर्थात फॉरेन्सिक टीम असेल, या सगळ्यांनी उत्कृष्ट असं म्हणजे अर्थात ज्या सगळं काही बाजूला सोडून काम केलेलं आहे, एक टीम वर्क या ठिकाणी दिसलेला आहे या सगळ्या खटल्यामध्ये, या सगळ्या गुन्ह्यामध्ये. अशा प्रकारच्या घाणेरड्या क्राईममध्ये, हिनस क्राईममध्ये प्रत्येक गोष्टीचं योगदान आहे. त्यामध्ये सरकारी वकील असतील, सरकार पक्ष, फॉरेन्सिक असेल, छोटे छोटे शेवटचा पोलीस कॉन्स्टेबल, प्रत्येकाचं यामध्ये योगदान आहे आणि प्रत्येकाचं योगदान हे फळाला आलं. त्याशिवाय एवढ्या मोठ्या पनिशमेंटपर्यंत 55 दिवसात निकाल होणं शक्य नव्हतं. एक गोष्टीने जरी मागं पुढं काही टाळाटाळ केली असती तरी खटल्याचा निकाल थोडा पुढं जाऊ शकतो. पण यामध्ये सर्वांनी मनापासून कष्ट घेतले आणि त्या कष्टाचं फळ थोड्या वेळातच येईल असं एक वकील म्हणून मला वाटतं. तर त्याचबरोबर अर्थात जर आपण इथं बघितलं तर वरच्या कोर्टाचे, हायकोर्टाचे काही ऑर्डर्स या ठिकाणी